जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना अपडेट व्हिडिओवरती असणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला चिंचपोकीचा चिंतामणी, त्यासोबत लालबागचा राजा, गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईचा राजा आणि सोबतच मित्रांनो तेजुकायचा राजा, हे चार मित्रांनो मोठे मंडळ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। म्हणजे मंडळाचे काय अपडेट आहे, काय तिथे डेकोरेशन वगैरे करायला सुरुवात झाली आहे का नाही, सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, पूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर आता आपण लगेच जाऊया त्या मंडळाजवळ आणि काय अपडेट चालू आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। तर चला आपण जाऊया मंडळापाशी। आता आलोय गणेश गल्लीला आणि हे बघा समोर बोर्ड बघू शकतात गणेश गल्लीला। आणि आता आपल्याला इथून आतमध्ये जायचंय चालत चालत आणि मग मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की काय काय तयारी वगैरे चालू आलेली आहे। गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा जवळ, मुंबईचा राजा इथे नाव सुद्धा लिहिलेलं आहे हे बघा। आणि हे बघा मित्रांनो, तुम्ही बॅनर बघू शकता। आताच इथं पाद्यपूजन सुद्धा झाले गुरुपौर्णिमा निमित्त। आणि इथे बघा मित्रांनो, अजून काही तयारी वगैरे नाही झालेली आहे, तयारी चालू आहे। आणि तिकडे आता बॅरिगेड्स वगैरे लावलेले आहेत। मी आता या साईडला आलेलो आहे आणि इथे बघू शकता ते बघा इकडे तर मंडप वगैरे बघा बांधायला वगैरे घेतले, स्टेज वगैरे। आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच ना आपलं हे झालेलं आहे, पाद्यपूजन झालेलं आहे आणि बघा मंडप वगैरे बनायला आता सुरुवात करणार आहे। तुम्ही इथे येईल ना तर तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही जेव्हा येतात ना तेव्हा हे इथूनच डेकोरेशन वगैरे चालू होतं। आणि अशीच मित्रांनो इथून लाईन असते, हे बघा अशी इथून फिरून लाईन असते पूर्ण। आणि इथे जो आहे ना मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली, इकडे बघा इथे ना बाप्पा बसतो आणि या बिल्डिंगमध्येच आपल्याला बाहेर काढलं जातं। पण तेव्हा आहे ना एवढं डेकोरेशन भारी केलं असताना आपल्याला कळतच नाही की नेमकी ही अशी जागा आहे आणि काय वगैरे। आणि आता मी त्या दादांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढच्या हप्त्यापासून आहे ना बाप्पा बनायला चालू होणार आहे। लालबागचा राजा जसं बनतो तसंच हा बाप्पासुद्धा इथे जागेवरच बनवला जातो। मग तो पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही इथे याल ना तेव्हा ही पूर्ण जागा पॅक केलेली असेल। हे बघा हा मंडप वगैरे। आणि यावेळेस काय युनिक डेकोरेशन असणार आहे याची सर्व आतुरतेने वाट बघतात। मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ना पूर्ण इथे ना राजवाडा बनवण्यात आलेला। इथून बघा पूर्ण असे इथे सैनिक वगैरे ठेवले होते, त्यासोबत राजमुद्रा वगैरे भरपूर काही तुम्ही पाहिलं नसेल ना तर मला कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात, लिंक तिथं तुम्हाला पाहायला भेटेल। आणि यावर्षी काय असणार आहे याची आपण सुद्धा आतुरतेने वाट बघतोय। तर हा होता इथे मुंबईचा राजाचा अपडेट। पुढच्या हप्त्यापासून आहे ना मूर्ती बनायला इथे चालू होऊन जाणार आहे। गणेश गल्लीतून आपण बाहेर आलेलो आहे आणि समोर मित्रांनो ते बघा बॅनर बघू शकतात राजा तेजुकायचा। तर मित्रांनो तिथे बसतो आणि तिथे आता ना काही डेकोरेशन वगैरे केलं नाही आहे, फक्त आहे ना गणपती बाप्पाची मूर्ती आणणार आणि तिथे नॉर्मल डेकोरेशन असतं। पण तो राजा पण आहे ना म्हणजे नवसाला पावण्यासारखा राजा आहे तो पण, तेजुकायचा राजा। डेकोरेशन वगैरे जास्ती नसतं आणि तिथे असं दाखवण्यासारखं आता काय नाही आहे, मंडप बिंडप वगैरे काही टाकला नाही आहे। ते 15 दिवस आधीसुद्धा मंडप टाकून होईल आणि बाप्पाचं आगमन झाल्यावर जास्त डेकोरेशन वगैरे नसतं, बाप्पाला आणून ते बसवतात। तर मी इथूनच तुम्हाला दाखवून दिलं। समोर बॅनर पण बघू शकतात राजा तेजुकायचा। तर तिथे आतमध्ये आहे ना मित्रांनो गणपती बाप्पा बसतो। आता आपण मित्रांनो जाऊया लालबागला। आपण आलो लालबागला चिवडा गल्लीला आणि इथे माझ्या मागे बघू शकतात गल्ली, इथेच मित्रांनो लालबागचा राजा बसतो। तरी बघा ही आहे गल्ली मित्रांनो आणि इथूनच सरळ आपल्याला आतमध्ये जायचं आहे लालबागचा राजाचं अपडेट घेण्यासाठी। तर मित्रांनो हीच ती गल्ली आहे लालबागला आतमध्ये जाण्यासाठी। आणि मित्रांनो पूर्ण 10 दिवस आहे ना हे दुकानं बंद असतं। आता बघू शकतात किती दुकानं इथे बघा आता ओपन आहेत म्हणून तुम्हाला दिसत असतील, पण जेव्हा लालबागचा राजा बसतो ना तेव्हा 10 ते 11 दिवस हे पूर्ण दुकानं बंद असतात। सर्व लोक त्यांची दुकानं बंद ठेवतात बघा। आणि इथूनच आता चालत आपल्याला पुढे जायचं आहे। डायरेक्ट मी आता मंडपाजवळ जातो आणि तिथून मग तुम्हाला अपडेट देतो। आता मी फायनली आलो आहे लालबागच्या मंडपाजवळ आणि समोर बघू शकतात हा जो मंडप टाकला आहे ना याच्या मागेच मित्रांनो लालबागचा राजा बनतोय आणि पूर्ण इथे पॅक वगैरे करून ठेवलेले। आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तरी मी पुढे जाऊन बघतो की काही दाखवता येतं का तुम्हाला। इथे समोर मित्रांनो लालबागचा राजा बनण्याची सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा इथे नाव सुद्धा बघू शकतात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इथे समोर राजा बनायला सुरुवात झाली। मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहे त्या पवित्र स्थानाजवळ जिथे प्रत्येक जण येऊन इथे पाया पडतो। आणि याचं महत्त्व असं आहे मित्रांनो की बाप्पा फक्त 10 दिवस असतो, पण इथे तुम्ही आहे ना वर्षभर येऊन पाया पडू शकतात। तर आम्ही पण पाया पडतो
आणि जातो चिंतामणी। आता आलेलो चिंतामणीला आणि माझ्या मागे बघू शकता इथे चिंतामणीचा बॅनर लागतो। हे बघा, हे बघू शकतात इथेच आहे मित्रांनो चिंतामणीचा खूप मोठा असा बोर्ड लागतो, एंट्री गेट। आणि समोर बघू शकतात मित्रांनो जो मंडप दिसतोय तो चिंतामणीचा मंडप आहे। आता आपण पुढे जाऊन बघूया की चिंतामणीच्या इथे काय अपडेट सुरू आहे। आता आपण आलेलो आहे चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथे आणि मित्रांनो आत्ताच इथे ना पाद्यपूजन सुद्धा झालेलं आहे 21 तारखेला। आणि बघू शकता अजून इथे काही असं डेकोरेशनचं वगैरे काय झालेलं नाही आहे। आता बरोबर 1 महिना बाकी आहे आणि 1 महिन्यामध्ये मग ते लोक डेकोरेशन वगैरे बनवणार। आणि दरवर्षी इथे आपल्याला युनिक डेकोरेशन पाहायला भेटतं। मागच्या वेळेस इथे रामभूमी बनवण्यात आली होती। आणि हे बघा ही ट्रॉलीसुद्धा आहे चिंचपोकीच्या चिंतामणीची, हे बघा इथे नाव वाचू शकतात। आणि इथे अजून काही डेकोरेशन वगैरे रेडी झालेलं नाही आहे। हे बघा अजून इथे काय डेकोरेशन वगैरे करायला सुरुवात झालेली नाही आहे। आणि हे मित्रांनो चिंचपोकेचं स्टेशनवरून खाली उतरले का डायरेक्ट तुम्हाला चिंचपोकेचा चिंतामणी पाहायला भेटतो। पाद्यपूजनला तुम्ही पाहिलं असेल तर इथेच मित्रांनो पाद्यपूजन झालं होतं। आणि आगमनची डेट काय मित्रांनो मला कळाली तर मी इथे वरती लिहून तुम्हाला आगमनची डेट सांगतो। हे बघा ही ट्रॉली आहे, हीच ट्रॉली घेऊन जाणार आणि बाप्पाला घेऊन येणार। तर मित्रांनो हा होता चिंचपोकीचा चिंतामणीचा अपडेट व्हिडिओ। तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। इथेच सर्व पाद्यपूजनच्या वेळेस सगळे लोक वगैरे उभे होते। तिथे गणपती बाप्पाचं पाद्यपूजन झालं होतं आणि हीच ती जागा। आणि इथे मित्रांनो स्टेज बांधला होता आणि जिथे ते गायक वगैरे गाणी वगैरे बोलत होते आणि इथे सगळी पब्लिक नाचत होती। तर हा होता मित्रांनो चिंचपोकीचा चिंतामणीचा अपडेट व्हिडिओ गाईज मी तुम्हाला सगळ्या मंडळाचा अपडेट दिलेला आहे। ही शेवटची व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अपडेट रिलेटेड। 4 तारखेपासून आहे ना मित्रांनो आता गणपतीचं आगमन चालू होणार आहे। तर डायरेक्ट तुम्हाला मित्रांनो माझ्या ID वरती आहे ना डायरेक्ट गणपतीचे सर्व आगमन बघायला भेटणार आहे। तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता आगमनाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय।